पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 राज्यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणीसह सभांनाही करणार संबोधित। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या प्रगती बैठकीत 62,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा। रेरा कायद्याअंतर्गत सर्व पात्र बांधकाम प्रकल्पांची अनिवार्य नोंदणी सुनिश्चित करण्याची पंतप्रधानांची राज्य सरकारांना सूचना। शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय। 2025-26च्या विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मान्यता। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। सध्याचं 1.5% व्याज अनुदान सुरू राहणार। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 2 बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। विदर्भातील वर्धा बल्लारशाह चौथी मार्गिका प्रकल्पाचा यामध्ये समावेश। जाती आधारित जनगणनेचा निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल। मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्याशास्त्र संस्थेच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। देशात यंदा विक्रमी 3,539 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन। गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन 6.5% अधिक। केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। मुंबईतल्या धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार। स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 4x400 मिश्र रिले स्पर्धेत भारतीय चमूनं पटकावलं सुवर्णपदक। आणि नैऋत्य मोसमी पाऊस मराठवाड्यात दाखल। आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध जिल्ह्यात NDRFच्या 18 तुकड्या तैनात। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार